सोहळ्याला उपस्थिती असल्याचं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न सोहळा आज पार पडतोय। यासाठी काही वेळापूर्वीच राज ठाकरे या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत आणि आता उद्धव ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी हजेरी लावतात। दोन्ही बंधू जे आहेत ते यावेळेला एकमेकांना भेटणार का, एकमेकांशी बोलणार का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। या निवडणुकांच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांवर टीका टिप्पणी केलेली होती। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। तर दिनेश, काही वेळापूर्वी राज ठाकरे पोहोचले, आता उद्धव ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्यासाठी पोहोचलेले आहेत। होय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा कौटुंबिक सोहळा आज दादर येथे पार पडतो आहे। हा कौटुंबिक सोहळा आहे राज ठाकरे यांचा भाचा यश देशपांडे यांचा विवाह सोहळा आहे आणि त्या विवाह सोहळ्याला शिवसेना युबीटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक पोहोचलेले। बघितलं तर गेल्या आठवड्यातच असाच एक कौटुंबिक सोहळा उद्धव ठाकरे यांच्या घरात पार पडला होता। उद्धव ठाकरेच्या या सोहळ्याला राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती। रश्मी ठाकरे यांचा भाचा आणि श्रीधर पाटणकर यांचे चिरंजीव शौनक यांचा विवाह सोहळा वांद्रे येथील ताजलँड हॉटेलमध्ये पार पडला होता। त्याला राज ठाकरे यांची उपस्थिती होती आणि रश्मी ठाकरेंनी राज ठाकरे यांचं स्वागत केलं होतं। या लग्न सोहळ्यात अगदी थोडक्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भेट हुकली होती, पण आता ही भेट यश देशपांडे यांच्या लग्न सोहळ्यात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। स्वतः उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे या सोहळ्याला पोहोचलेले आहेत। यश देशपांडे यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी पार पडला होता आणि त्यालाही उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती। तर कौटुंबिक सोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबांनी एकत्र येणं हे अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळतं आहे। पण हे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात कधी बघायला मिळणार अशी शिवसैनिक आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। दोन कुटुंब किंवा दोन भाऊ कौटुंबिक सोहळ्यात एकत्र येतात, मग राजकारणात हे एकत्र का येऊ शकत नाहीत असा प्रश्न किंवा असा मुद्दा अनेकदा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित करताना दिसतात। पण महाराष्ट्राची ही परंपरा आहे, कितीही लोकांचे राजकीय मतभेद असले तरी हे कौटुंबिक सोहळ्यात मतभेद बाजूला ठेवून एकमेकांच्या आनंदात सहभागी होणं, आपला स्नेह दाखवणं हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे, जी आपल्याला शरद पवार यांच्या कुटुंबातही पाहायला मिळते। शरद पवार आणि अजित पवार हे अनेकदा कौटुंबिक सोहळ्यात किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकमेकांना भेटतात आणि शुभेच्छा देतात। तसाच हा प्रकार आहे जो आपल्याला ठाकरे कुटुंबातही पाहायला मिळतो। यश देशपांडे यांचा आज लग्न सोहळा पार पडतो आहे, त्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हे उपस्थित राहिले आहेत आणि यश देशपांडे यांना ते शुभेच्छा देतील आणि त्यानिमित्तानं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र भेटण्याचाही योग जुळून